यानंतर आजची महत्त्वाची बातमी ती म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यातल्या सत्ता संघर्षावरती सुनावणी सुरू आहे आणि तिथे 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चर्चा सुरू आहे। थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे। अपात्रतेबाबत घटनेमध्ये विस्तृत नियमावली आहे। सलग 2 दिवस दोन्ही गटाकडून युक्तिवाद झाला। ज्येष्ठ वकिलांनी युक्तिवाद केला। पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून वकिलांचा युक्तिवाद झाला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी काल शिंदे गटाकडून वकिलांचा युक्तिवाद झाला आणि आता थोड्याच वेळात यामध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास अगदी परवापासून प्रत्येक बारीक सारीक घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत सुप्रीम कोर्टातल्या या सुनावणीच्या। प्रशांत, आताचे काय अपडेट्स? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं युक्तिवाद सुरू आहे, काही क्षणाकरिता 5ही सदस्य जे न्यायमूर्ती 5ही सदस्य आहेत त्यांनी या संदर्भात चर्चा केली आहे। दरम्यानच्या काळात कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील थोडा युक्तिवाद केला। त्यांनी म्हटले की 16 अपात्र आमदारांच्या संदर्भात जर त्याचवेळी निर्णय झाला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले का, असा एक सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। त्यानंतर कायदेशीर सरकार पाडण्यात आले का, असा ठाकरे गटांचा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। नोटीस दिल्यानंतर अपात्र करतील असे वाटते का, इतरही कारवाई होऊ शकली असती का, असे कोर्टाने विचारणा केली आहे। आमदारांना नोटीस मिळताच अविश्वास प्रस्ताव कसा आला, सरन्यायाधीशांनी विचारणा केली आहे। वकील महेश जेठमलानी, महेंद्र सिंग, कपिल सिब्बल यांच्या या तिघांच्याही युक्तिवादानंतर आता 5 सदस्यीय घटनापीठ हे चर्चा करत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे आता या संपूर्ण प्रकरणाची दिशा निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते की दरम्यानच्या काळात जेव्हाही युक्तिवाद सुरू असतो, हा युक्तिवाद सुरू असताना वारंवार जजेस जे आहेत ते एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि कुठल्या दिशेने या संपूर्ण प्रकरणाला घेऊन जायचं आहे या संदर्भात ते चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे आणि प्रशांत, आज सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी सकाळपासून काय काय झालंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं अजून एक नवीन जो युक्तिवाद करण्यात आलेला आहे कपिल सिब्बल यांच्या वतीने, त्यांनी म्हणण्यात आलेलं आहे की अध्यक्षांनी तत्परता दाखवली नसती तर सरकार पडले असते, असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे कोर्टामध्ये। हा एक युक्तिवाद या संदर्भातली दिशा निश्चित करताना आपल्याला पाहायला मिळते। आज जर आपण सकाळपासून जर बघितलं आपण तर काय काय झालं तर यामध्ये जर बघितलं आपण सगळ्यात प्रथम आज महेश जेठमलानी यांनी युक्तिवादाला सुरुवात केली। सुरुवात करताना त्यांनी पहिल्या 9 दिवसाच्या ज्या घडामोडी झालेल्या आहे, अपात्रच्या नोटीस संदर्भात 22 जूनला जी नोटीस नाकारण्यात आली होती, महेश जेठमलानी यांनी कोर्टात युक्तिवाद केला। त्यानंतर मेलवरच म्हणजे ऑनलाईन मेलवरती त्यांनी हा प्रस्ताव पाठवला होता, त्याला महत्व नाही असंही उपाध्यक्षांनी सांगितलं, असाही दावा जेठमलानी यांनी केला। सोबतच त्याच वेळेस हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवायचं की नाही या संदर्भात युक्तिवाद करा अशी सूचना कोर्टाने दिली। त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने 34 आमदारांना जीवाची भीती होती असाही एक दावा महेश जेठमलानी यांनी केला। सोबतच त्यांनी हा दावा केला की अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आल्यास त्याचे अधिकार कमी होतात, अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबू शकत नाही। या संदर्भात त्यांनी मध्य प्रदेश खटल्याच्या संदर्भातील दाखले देत त्यांनी हा युक्तिवाद केला। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सरकारमध्ये बहुमत चाचणीला समोर जायला हवे होते असं देखील जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादात सांगितलेलं आहे। राज्यपालांनी बहुमत चाचणी घेतली तरी अध्यक्षांच्या अधिकारावर गदा येत नाही असाही युक्तिवाद त्यांनी केला। सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं की शिंदे गटाचे वकील त्यानंतर मनिंदर सिंग यांच्या माध्यमातून हा युक्तिवाद झालेला आहे। दुसरा युक्तिवाद विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराबाबत युक्तिवाद केला। त्यांनी म्हटलंय की राज्यघटनेचे कलम 179 कलमाचा आधार घेत त्यांनी म्हटलं की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जे असतात ते कसे अबाधित असतात, त्यांना कुठले कुठले अधिकार असतात याचा उल्लेख राज्यघटनेच्या 119च्या कलमाने दिलेला आहे, त्याचा उल्लेख त्यांनी केला। त्यानंतर त्यांनी सांगितलं की आमदारांना 14 दिवसाची नोटीस दिल्याशिवाय त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकत नाही असाही एक युक्तिवाद मनिंदर सिंग यांनी केला। सोबतच मनिंदर सिंग यांनी हा एक युक्तिवाद केला की नवाब रेबिया याच्या संदर्भात हा जो युक्तिवाद आहे या युक्तिवादामध्ये या सगळ्यांमध्ये नवाब रेबिया प्रकरण वेगळं आहे आणि हे प्रकरण वेगळं आहे अशा प्रकारचा युक्तिवाद केला। त्यानंतर कोर्टाने म्हणजे खास करून 5 सदस्यीय घटनापीठाने एक उल्लेख केला। त्यांनी म्हटलंय की नवाब रेबिया केसबाबत मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी यांचा युक्तिवाद भिन्न आहे। त्यानंतर शिंदे गटाचे वकील जे आहेत त्यांनी 236 हे जे कलम आहे त्याचं वाचन केलं की या 236 कलमाच्या अंतर्गत राज्यघटनेच्या 236 कलमाच्या अंतर्गत कशा पद्धतीचे अधिकार मिळतात, विधिमंडळाचे अधिकार कसे असतात, उपाध्यक्षांचे अधिकार कसे असतात हे स्पष्ट करायला त्यांनी प्रयत्न केला। त्यानंतर जर बघितलं तर वकील पटनायक यांचा युक्तिवाद सुरू झाला। त्यांनी म्हटलंय की प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षांना 14 दिवसानंतर हटवता येते असा दावा युक्तिवाद वकील पटनायक यांना केला। त्यानंतर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रमुख वकील आहेत कपिल
कपिल सिब्बल त्यांनी आपला युक्तिवाद सुरू केला. त्यांनी 1995च्या 10व्या सूची संदर्भात जे उल्लेख करण्यात आलेले आहे त्याचाही उल्लेख केला. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग कपिल सिब्बल यांच्या या युक्तिवादानंतर 5 सदस्यीय घटनापीठ यांनी पाचही सदस्यांमध्ये चर्चा केली. त्यानंतर पुन्हा एकदा सरन्यायाधीशांनी विचारणा केली की आमदारांना नोटीस मिळतात, अविश्वास प्रस्ताव कसा आला, हा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नोटीस दिल्यानंतर अपात्र ठरतील असे का वाटेल, इतरही कारवाई होऊ शकली असती ना, अशी कोर्टाने विचारणा केली. कायदेशीर सरकार पाडण्यात आले असा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात केला आणि त्यानंतर अध्यक्षांनी तत्परता दाखवली नसती तर सरकार पडले असते असा कपिल सिब्बल यांनी संपूर्ण आतापर्यंत युक्तिवाद युक्तिवाद केलेला आहे आणि अजूनही सुनावणी सुरू आहे. अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच या संदर्भात साधारणतः निर्णय येण्याची अपेक्षा आहे. बरं प्रशांत, तुम्ही सांगितलं हे आतापर्यंत कोर्टामध्ये काय काय घडलं, पहिला दिवस, दुसरा दिवस आणि आज तिसऱ्या दिवशी घडलेल्या या घडामोडी आहेत आणि दोन्ही गटाचे काही नेते सुद्धा दिल्लीमध्ये अगदी 3 दिवस तळ ठोकून आहेत. या सुनावणीचा निकाल नेमका काय येतोय, काय निर्णय या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून सुनावला जातोय, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. तर त्यांच्याशी जर तुम्ही बोलला असाल, दोन्ही शिंदे गटाचे, ठाकरे गटाचे कोणी नेते आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? महत्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनिल देसाई आणि अनिल परब हे सलग तिसऱ्या दिवशीही उपस्थित आहे. तर बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षाच्या वतीने राहुल शेवाळे आणि कृपाल तुमाने हे 2 खासदार इथे उपस्थित आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर राहुल शेवाळे हे कालच्या सुनावणीपासून उपस्थित राहिले. परवा ते 14 फरवरीला ते उपस्थित नव्हते. 14 फरवरीला त्यांच्याकडे व्यक्तिगत कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नव्हते. पण या 3ही दिवसांमध्ये पहिल्या दिवशी अनिल देसाई यांचा दावा होता की आम्ही जी मागणी केलेली आहे 7 सदस्यीय खंडपीठाची, ही आमची मागणी निश्चितपणे पूर्ण होईल अशा पद्धतीचा आमच्या वकिलांचा दावा आहे, युक्तिवाद आहे. आणि नवाब रेबिया प्रकरण आणि हे प्रकरण कसं वेगवेगळं आहे हे आम्ही कोर्टात पटवून देण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होऊ असा त्यांचा दावा होता. त्यावरती दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुल शेवाळे यांना आम्ही या संदर्भातला विचारणा केली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं की नवाब रेबिया या प्रकरणाशी काही संबंध नाहीये, हे दोन्ही प्रकरण वेगवेगळे आहे. त्यामुळे नवाब रेबिया प्रकरणाच्या मुद्द्यावरून 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाऊ नये, 5 सदस्याच्या खंडपीठाने हा निर्णय द्यावा आणि निर्णय लवकरात लवकर द्यावा. कारण की राज्यामधील जी सरकार आहे त्या सरकारचं एक लक्ष या संपूर्ण प्रकरणाकडे लागलेलं आहे असाही त्यांनी दावा केला होता. त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं होतं की अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर जे मुद्दे कोर्टाने मांडले त्या संदर्भातले त्याचा उल्लेख करत त्यांनी त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न देखील राहुल शेवाळे यांनी केला होता. आज देखील अनिल देसाई सकाळी यांनी काल ज्या पद्धतीने काही मुद्दे जे सुटले होते, एकतर 24 आमदार कसे 34 आमदारावरती निर्णय घेऊ शकतात, जर दोघांची आकडेवारी केली तर दोघांची आकडेवारी 58 असतात आणि शिवसेनेचे 55 आमदार आहे. असं असताना ही खोट्या पद्धतीने का मांडणी करण्यात आली असाही सवाल अनिल देसाई यांनी केला होता. त्यानंतर फ्री फॉर ह्युमन कॅटेगरी जे सांगितलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर विधानसभा अध्यक्षांचे हात बांधून ठेवून एक गट दुसऱ्या गटाने, दुसरा गट तिसऱ्या गटात मिळत असेल तर अशा पद्धतीने लोकशाहीचं नियमच राहणार नाही आणि सोबतच लोकशाही अबाधित देखील राहणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. आणि सोबतच ज्या पद्धतीने त्यांनी हा युक्तिवाद केला, युक्तिवाद जे झाले त्या युक्तिवादामध्ये त्यांनी अजून एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं. जर 16 आमदार अपात्र झाले हे मान्य असेल, हरीश साळवे यांच्या युक्तिवादामध्ये हा उल्लेख होता, तर मग हे सरकार कसं आलं? जर 16 आमदारामध्ये एकनाथ शिंदे हे जर अपात्र ठरले असते तर हे सरकार कसं आलं असतं असाही एक सवाल त्यांनी केलेला होता. या सगळ्या याच्यावरती राहुल शेवाळे यांनी कुठलीही भूमिका अजूनही जाहीर केली नाही. होऊ शकतं ज्या सुनावणी पूर्ण होईल त्यानंतर निश्चितपणे यावरती निर्णय आणि त्यावरती आपलं मत व्यक्त करण्याची शक्यता आहे. प्रशांत, आणि आता सध्या न्यायमूर्तींची चर्चा सुरू आहे आणि यामध्ये थोड्याच वेळात जो काही निर्णय येईल, अर्थात निर्णय काय येईल याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. तुमच्या आसपास जे काही वकील आहेत सुप्रीम कोर्टातले किंवा तुम्ही ज्यांच्याशी संपर्क साधला असेल, काय त्यांचा अंदाज आहे आजच्या या 3 दिवसांच्या सुनावणीनंतरचा? ज्या पद्धतीने आम्ही अनेक वकिलांशी संपर्क साधला आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते की साधारणतः कल जो दिसतोय कोर्टाचा, हा कल 7 सदस्यीय खंडपीठाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा कल जर निश्चितपणे ठरत असेल तर एक प्रमाणे असं म्हणावं लागेल की यातून कुठेतरी या संदर्भात पुन्हा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण की पहिले 2 सदस्यीय खंडपीठ, मग 3 सदस्यीय खंडपीठ, त्यानंतर 5 सदस्यीय खंडपीठ आणि आता 7 सदस्यीय खंडपीठ, यातून जस्टिस डिले आणि जस्टिस डिनाय अशा प्रकारचं होऊ नये अशा प्रकारची चर्चा देखील या सगळ्या प्रकरणामध्ये
त्यामध्ये आहे। त्यामुळे आता कोर्ट काय भूमिका घेतं या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण कोर्टाचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यामुळे फक्त या संदर्भात शक्यता व्यक्त केली जात आहे, पण शक्यता अशी आहे की 7 सदस्यीय खंडपीठाकडे हे साधारणतः प्रकरण जाण्याची शक्यता आहे आणि खास करून नवाब रेबी यांच्या प्रकरणामध्ये निश्चितपणे चौकटबद्ध करण्यासंदर्भात हे प्रकरण जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, थोडंसं थांबवते कारण आपण पुन्हा एकदा सगळा घटनाक्रम सांगूयात आपल्या प्रेक्षकांना, कारण अगदी 2 दिवसापूर्वीपासून सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात झाली। 14 तारखेला पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला आणि आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या काही वकिलांनी सुद्धा युक्तिवादासाठी वेळ मागितला होता आणि त्यानुसार हा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता 5 सदस्यीय जे खंडपीठ आहे त्या न्यायमूर्तींमध्ये सध्या चर्चा सुरू आहे। मात्र आता नेमकं पुढे काय हे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण वर्ग केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र नेमकं काय होतंय आज आपल्याला थोड्या वेळात कळेलच। 3 दिवसांच्या या सुनावणीनंतर दोन्ही गटाकडून वकिलांनी आपापला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे। तर आज ज्या वकिलांनी म्हणजे अभिषेक मनु सिंघवी यांनी पुन्हा एकदा आज काही मुद्दे मांडले प्रशांत, तर ते नेमके काय होते, कारण आपला युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आजची जी चर्चा होती किंवा आजचा जो युक्तिवादाचा दिवस होता तो विधानसभा अध्यक्षांसंदर्भातला होता, तर त्यावरती दोन्ही गटाच्या वकिलांनी काय म्हटलंय? खास करून जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये 8 मुद्दे निश्चित करण्यात आलेले आहे। 8 मुद्दे निश्चित करताना त्यामध्ये नवाब रेबियाचंही प्रकरण एक मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती 7 सदस्यीय खंडपीठाकडे जावं की नाही याचा निर्णय आज होईल। इतर जे 7 मुद्दे आहेत त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे अधिकार, त्यानंतर आमदारांचे अधिकार, त्यानंतर उपाध्यक्षांचे अधिकार, विधिमंडळाचं कामकाज, एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली डिस्क्वालिफिकेशन, अशा सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। पण आज जे साधारणतः दोन्ही गटांच्या वकिलाकडून एक प्रमुख मागणी आहे की हे संपूर्णपणे नवाब रेबिया ही प्रकरण जे आहे अनफिट प्रकरण आहे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या घटनाक्रमांसंदर्भात, आणि हा जो घटनाक्रम झालेला आहे या घटनाक्रमाच्या मुद्द्यावरून जोही प्रकार याच्या आधारावरती 7 सदस्यीय खंडपीठाकडे हा निर्णय घेऊन जाण्याची जर विचारणा होत असेल तर या संदर्भात निश्चितपणे कोर्ट निर्णय देईल। पण ह्या दोन्ही वकिलांच्या वतीनं पहिल्यांदा खास करून जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दावा करण्यात आला की आम्हाला 7 सदस्यीय खंडपीठाकडे जावं, आणि तर त्याच तुलनेमध्ये बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वतीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्यांनी म्हटलंय की हे जाण्याची गरज नाहीये। असं असताना हा जर निर्णय होत असेल की या माध्यमातून या आजच्या साधारणतः सकाळी 11:05 सुनावणी झाली आहे, जवळपास 1 तास 10 मिनिटाची सुनावणी संपलेली आहे, आणि असं असताना या सुनावणीच्या माध्यमातून जे काल सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही साधारणतः कसा कालावधी निश्चित करू आणि त्याच्या आधारावरती निर्णय घेऊ, असं असताना आज या दोन्ही गटांचा युक्तिवाद झालेला आहे, त्या युक्तिवादावरती आता थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित आहे। कारण की या संदर्भात जर बघितलं आपण तर जस्टिस नरसिंह असो, जस्टिस शहा असो या जस्टिस धनंजय चंद्रचूड असो, जे सरन्यायाधीश यांच्या वतीनं विविध प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत, त्यातून आता होऊ शकतं निश्चितपणे निर्णय अपेक्षा आहे लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। बरं प्रशांत, पुन्हा तुमच्याकडे येऊच या संदर्भातले सगळे अपडेट घेण्यासाठी। सुप्रीम कोर्टामध्ये सध्या 5 न्यायमूर्तींची चर्चा सुरू आहे। दोन्हीकडचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राज्यातला सत्ता संघर्ष आणि या संदर्भात आता हे 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ नेमका काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि यामध्ये दोन्हीकडून युक्तिवाद पूर्ण झालेले असताना आता हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जातं की 5 न्यायमूर्तींचं खंडपीठच यामध्ये काही निर्णय घेतं, याच संदर्भातला निर्णय थोड्याच वेळात आपल्याला कळणार आहे। आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या घटनेमधली जी विस्तृत नियमावली आज मांडण्यात आली त्यामध्ये नेमकं काय आहे प्रशांत? प्रशांत, आवाज येतोय? विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात आणि त्याचसोबत जे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत आणि त्याचसोबत आमदारांच्या नियुक्ती संदर्भात जी काही किंवा आमदारांच्या अपात्रते संदर्भात घटनेमधली विस्तृत नियमावली आणि यावरती जर चर्चा झाली असेल तर मग त्यावर दोन्ही वकिलांनी काय मुद्दे मांडलेत?
महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार जे असतात ते अबाधित असतात आणि अधिकार जेव्हा अबाधित असतात तेव्हा त्यांच्या अधिकारांनी कोणी घालू शकत नाही. कोर्ट देखील या संदर्भात हस्तक्षेप करू शकत नाही. अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केलेला आहे या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातला. आणि सोबतच जर तुम्ही बघितलं तर या संदर्भात मध्य प्रदेशच्या एका केसचा देखील दाखला देण्यात आला होता. या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा राज पाटील आपल्याशी जुळतील. ॲडव्होकेट राज पाटील, हे संपूर्ण प्रकरणावरती विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कसे असतात? हे सातत्याने ह्या आर्ग्युमेंटमध्ये जर घटनेच्या कलमानुसार 179 पासून ते 181 पर्यंत जे अनुच्छेद स्पष्ट करण्यात आला आहे की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार आणि विधानसभा अध्यक्ष नसताना म्हणजेच विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आला असताना मोशन असताना त्यांचे अधिकार कसे राहतील हे मान्य सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातच आर्ग्युमेंट होताना दिसते. आणि घटनेने विषेद केलेला आहे की त्यांचे अधिकाराच्या संदर्भात घटनेने विस्तृतपणे सांगितलेलं आहे. त्या संदर्भात आता ह्या केसच्या संदर्भात ते कसे वापरले गेलेले आहे तपासण्याचं काम न्यायालय करेलच. पण तत्पूर्वी रिजॉइंडरमध्ये पुन्हा एकदा त्याच त्याच कलानी आर्ग्युमेंट बघायला मिळते की विधानसभा अध्यक्षांचे अधिकार हे ठाकरे गट उपसभापती यांना त्यांनी कसे बरोबर अधिकाराचा वापर केला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि एकनाथ शिंदे गट हे सांगण्याचा प्रयत्न आहे की त्यांनी जे त्यांच्या अधिकाराचा वापर त्यांच्या म्हणजे बायस पद्धतीने केला त्यामुळं त्यांनी अविश्वास ठराव आणला असं त्यांचा कल आहे आर्ग्युमेंटचा. नाही, पण या सगळ्याच्या जर बघितलं आपण सगळ्या या प्रकरणामध्ये तर जो उल्लेख होतोय वारंवार विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा, कायदा काय सांगतो या संदर्भात? कायदा तर हेच सांगतो की विधानसभा अध्यक्षांना पॉवर असतात, त्यांना ते पॉवरचा यूज करता येतो. आणि न्यायालयाने सुद्धा ह्या प्रकरणात सुद्धा सांगितलं की विधानसभा अध्यक्षांना व्यापक अधिकार असतात आणि घटनेनं त्यांना ते अधिकार दिलेले. 179 प्रमाणे अधिकार आहेत, तर 181 नुसार त्यांना अविश्वास ठराव असताना काय अधिकार असतात हे ह्या मॅटरमध्ये डिसाईड होण्याची जास्त म्हणजे विस्तृतपणे आणि स्पष्टीकरणात्मकपणे येण्याची शक्यता ह्या केसमध्ये आहे. कारण 181 हे कलम सांगतं की जेव्हा अधिकार वापरायचे म्हणजे अविश्वास ठराव आल्यानंतर अधिकार किती असतात हे त्यांना आणि त्यांचे जे मत असतं ते कसं असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्यात विस्तृतपणे मांडलेल्या आहे. आणि ते 189ला धरून असतं हे सुद्धा विषद आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर ह्या सगळ्या प्रकरणाचं आर्ग्युमेंट होत असताना ह्या प्रकरणावर जेव्हा निर्णय येईल तेव्हा अध्यक्षांचे अधिकार कसे असतील हे सुद्धा मान्य न्यायालय विस्तृतपणे त्यांच्या निर्णयामध्ये देईलच. पण ह्या केसमध्ये जे झालेल्या घटना आहे, घटनाक्रम आहे ते नवाब रेबियाप्रमाणेच आहे का, त्यांच्या जे लॉ सेट झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा तिथं वापरण्यात आलेला आहेत का, त्याचबरोबर ह्या नवाब रेबियाला त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे का, ह्या प्रकरणात त्याचा विरोधाभास आहे का, या सर्व गोष्टी मान्य न्यायालय निश्चित करणार आहे. आणि आज जर पाच कडच ठेवायचं, 5 जजेसकडेच ठेवायचं की 7 जजेसकडे न्यायचं याचा सुद्धा निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालय करणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर आज दिवसभरातली साधारण 1.5 तास झालेला सुनावणी सुरू आहे, या 1.5 तासामध्ये दोन्ही पक्षाची जर सुनावणी जर बघितली तर कशा पद्धतीने सुनावणी झाली तुमच्या वकिली दृष्टिकोनातून आणि सर्वसामान्यांना समजावं अशा भाषेमध्ये? एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी जे फॅक्ट आहे ती सुद्धा क्लिअर केलेली आहे. आणि जे उद्धव ठाकरे यांनी जे मुद्दे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या वतीने जे मुद्दे सर्वोच्च न्यायालयात विषद करण्यात आले त्याचे सुद्धा स्पष्टीकरणात्मक काउंटर सुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता महेश जेठमलानी यांनी. त्यांनी सांगितलं होतं की जी नोटीस पाठवली होती अध्यक्षांनी ती नोटीस व्हेरिफिकेशन करण्याची म्हणजे व्हेरीफाय करण्याची गरज आहे, तिला त्याची सत्यता तपासण्याची गरज आहे. आणि विधिमंडळ जे नियम आहे त्यानुसार ती नोटीस पाठवली नव्हती असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. म्हणजेच ती बाय थ्रू मेल पाठवली होती आणि त्यात PDF कॉपी पाठवली होती. आता ती हार्ड कॉपी दिली नाही किंवा विधिमंडळ रूल्स काय सांगतात की त्याप्रमाणे ते झालेलं नाही असं म्हणणं आहे. अशा पद्धतीचे ऑब्जेक्शन संपूर्ण याच्यात घेण्यात आले होते. अजूनही सुनावणी सुरूच आहे. सिब्बल यांचा युक्तिवाद अजूनही सुरू आहे. या युक्तिवादाची दिशा हीच आहे की 7 सदस्यीय खंडपीठाकडे ही सुनावणी जावी. जे प्रशांत तुर्तास धन्यवाद. आणि आपण पाहूयात की 5 सदस्यीय खंडपीठाचा यावरती या सुनावण्यानंतर किंवा या युक्तिवादानंतर नेमका काय निर्णय येतोय ते. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.